स्नेहलिस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड कॅपराऊंडच्या संदर्भातलं अपडेट आहे आणि अत्यंत महत्वाचं अपडेट आहे. आपण सर्वजण प्रोव्हिजनल लिस्टच्या संदर्भातील वाट आपण सर्वजण बघत होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रक्रिया नेमकी काय असणार आहे या संदर्भातील सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट देणार आहे. प्रोव्हिजनल लिस्ट आणि त्याच्या पुढे काय होणार आहे, पुढे 10 तारखेला काय होणार आहे आणि जे काही अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट असेल बीएडच्या भरतीच्या संदर्भातील, डीएडच्या शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल किंवा हॉस्टेलच्या ऍडमिशन असेल किंवा तुमची फीज वाचवण्यासंदर्भातील परिपत्रक असेल, अशा विविध गोष्टींवरती आपण काम करतो आहे. आपण काम करतोच नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा मदत करतो आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे ती प्रोव्हिजनल लिस्ट या ठिकाणी आज लागलेली आहे आणि या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आपल्या सर्वांची नावे त्या ठिकाणी नसतील. ज्यांची नावे आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यांचा कोणी त्या ठिकाणी रिजेक्ट दाखवलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट पार्शली व्हेरीफाय होते त्यांची नावं मात्र नॉट कन्सिडर म्हणून दाखवत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरू नका. तुम्हाला पुन्हा 2 दिवस संधी मिळत आहे. त्या संधीमध्ये तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचा आहे. जे काही त्रुटी असेल आक्षेप नोंदवण्याची वेळ मात्र त्या ठिकाणी आहे. तर 2 दिवसात तुम्हाला 4, 5, 6 तारखेला ते म्हणजे 2 दिवस तुम्हाला ती संधी आहे आणि या संधीचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत तुमच्या ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील किंवा या प्रोव्हिजनल लिस्टच्या संदर्भातील किंवा बीएड कॅपच्या संदर्भातील, तर तुम्हाला त्या स्पष्ट दूर करता येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला 6 तारखेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचा आहे, आक्षेप नोंदवायचा आहे आणि त्यानंतर 10 तारखेला एक मेरिट लिस्ट लागणार आहे. ज्या मेरिट लिस्टमध्ये सर्वांची नावे त्या ठिकाणी असणार आहे. ज्यांची आता नावं नाही आहेत त्यांची पण नावे त्या ठिकाणी असणार आहे. परंतु ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका मात्र आता आपल्याला काय करायच्या आहेत, दुरुस्त करायच्या आहे. तुमच्याकडे पावती नसेल, तुमचा रिझल्ट लागलेला नव्हता किंवा तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये काहीतरी चुका झाल्या आहेत, अशा विविध चुका आपण केलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे. आक्षेप तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर 10 तारखेनंतर तुम्हाला म्हणजे 10 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे ते सर्व विद्यार्थी जे काही कॅपराऊंड पहिला असेल म्हणजे मेथड असेल, ऑप्शन फॉर्म असेल आपलं किंवा आपल्याला कॉलेजेस टाकायचे आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यासाठी पहिल्या कॅपराऊंडसाठी तुम्ही लायबल असणार आहात, तुम्ही पात्र असणार आहात. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि याचनुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं ऍडमिशन प्रोसेस पूर्ण होईल आणि त्यानंतर तुमचं हॉस्टेल आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या अशा प्रक्रिया आपली पूर्ण प्रक्रिया होणार आहे. ही पहिल्या राऊंडच्या संदर्भात सांगितलंय मी तुम्हाला. पण उद्या परवा किंवा 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा एक टाइम टेबल येईल जो कॅपराऊंडचा टाइम टेबल असणार आहे आणि ऍडमिशन प्रोसेसचा टाइम टेबल असणार आहे. त्यानुसारच आपल्याला ही प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला बीएडला तुमचा नंबर लावता येणार आहे. पैसे वाचवता कसे आहेत त्या पैसे वाचवण्याबद्दल मदत करणार आहे. अशा विविध गोष्टी ज्या आहेत ज्या आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत राहतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे त्या लिंकला जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला माझी संपर्क साधता येईल, माझ्याशी बोलता येईल आणि मला मेसेज सुद्धा करता येईल, ज्या माध्यमातून तुमचं प्रश्न सुटेल, तुमच्या समस्या निराकरण होईल. विद्यार्थी मित्रांनो, हेच अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.